हॅलो फ्रेंड्स, मी आहे निकिता. वेलकम बॅक टू माय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मला सपोर्ट करा. आज मी बनवणार आहे इथं स्पेशल आपलं अस्सल मराठी वांग्याचं भरीत. तर मी कशा पद्धतीने बनवते ती रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर सगळ्यात आधी इथे मी हे वांगे घेतले आहे, हिरवे वांगे. त्यांना मी मधून असं कट करून घेतलं आहे, तेल लावून घेतलं आहे वांग्यांना. त्यामध्ये जिथे आपण कट केलं आहे तिथं मी हे लसूणच्या काही पाकळ्या घालत आहे. सर्व वांग्यांना सेम करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर गॅसवर सगळे वांगे आपल्याला चांगल्या रीतीने भाजून घ्यायचे आहेत. बघू शकता इथे मी सगळे वांगे भाजून घेतले. त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत, 1 टोमॅटो घेतला आहे, 3-4 हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्या आहे आणि कोथिंबीर घेतली आणि मी इथे सोबतच हिरवे वाटाणे देखील घेतलेत. त्यानंतर मी तेलामध्ये हिंग, जिरं, मोहरी टाकून घेतली. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे वाटलेली. मिरची थोडीशी फ्राय झाली की लगेचच कांदे टाकून घ्यायचे आहेत. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखटप्रमाणे. त्यानंतर कांदे आपल्याला चांगले इथं व्यवस्थित गुलाबी करून घ्यायचे आहे, नीट फ्राय करून घ्यायचे आहेत कांदे. हे कांदे लवकर सॉफ्ट व्हावे यासाठी मी मीठ घालते. इथं चवीपुरतं मीठ मी आत्ताच घालून घेतलं आहे यामध्ये. त्यानंतर चांगलं आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे याला फ्राय. मग आपल्याला याच्यामध्ये हा टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो थोडा सॉफ्ट झाला की आपल्याला यामध्ये आपले बेसिक मसाले घालायचे आहेत. याच्यामध्ये मी 1-1.5 चमचा धने जिरे पूड टाकते, अर्धा चमचा मी हळद टाकते. त्यानंतर थोडासा मी गरम मसाला टाकून घेतला आहे यात. त्यानंतर आपल्याला हे वाटाणे मी फ्रोझन होते माझ्याकडे, सो मी यांना 5 मिनटं बॉईल करून घेतले मिठाच्या पाण्यात आणि आपल्याला हे वाटाणे यामध्ये ॲड करून झाकण ठेवून 5 मिनटं फक्त वाफ काढायची आहे. इथे मी हे वांग्यांचे साल काढून घेतले आणि त्यानंतर आपल्याला हे मॅश करून घ्यायचे आहे. इथे बघा 5 मिनटं झालेले आहे. ऑलरेडी आपले वाटाणे बॉईल्ड आहे, सो ते जास्त कुक करावे नाही लागणार. त्यानंतर इथे मी हे मॅश केलेलं जे आपले वांगे आहेत ते यामध्ये टाकून घेते आता आणि चांगलं व्यवस्थित आपल्याला अशा रीतीने हे मॅश करायचे आहेत. पुन्हा एकदा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यात थोडीशी कोथिंबीर घालते. चांगलं आपल्याला एक मिक्स करून याला थोडा वेळ झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनटं चांगलं वाफ काढून घ्यायची की आपलं भरीत हे व्यवस्थित शिजेल. त्यानंतर यामध्ये मी हा मॅगी मसाला थोडासा टाकून घेते, याच्याने खूप छान टेस्ट येते, सो नक्की घाला हा वरून. तर झालेलं आहे आपलं इथे भरीत. सर्व करून घेऊया. खूप छान लागतं अशा रीतीने, नक्की ट्राय करून बघा. हे मी माझ्या मुलाचं ताट वाढलेलं आहे विवांचं. छान झालं आहे. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा.